हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती. सो टुडेज टॉपिक इज क्वाड्रॅटिक इक्वेशन पार्ट 2. ठीक आहे. सो पार्ट 1 मध्ये आपण फर्स्ट टाईपचे क्वेश्चन्स कंप्लीट केले. सो आज आपण पार्ट 2 मध्ये सेकंड टाईपचे क्वेश्चन्स बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज, मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितलेलं आहे की पार्ट 2 म्हणजे सेकंड टाइप मध्ये काय असते, एक्स आणि वाय समोर एक नंबर असतो मोर दॅन 1. ठीक आहे. तर या टाइप मध्ये काय करायचं ना, फर्स्ट मेथड तीच आहे, प्लस प्लस मायनस मायनस. फक्त यामध्ये काय करायचं, हा जो 2 आहे यानी याला मल्टिप्लाय करायचं. 9 2 जा 18. या 18 चे फॅक्टर्स काढायचे आणि फक्त याला डिवाइडेड बाय 9. चेक करून घ्या फॅक्टर्स बरोबर आहे. येस. मग प्लस प्लस, तर याला मल्टिप्लाय नाही करायचं आहे, तर 4 आणि 3 5 आणि 4, याला असं पण लिहू शकतो. मग 5 3 जा 15 आणि 4 4 जा 16. सो 16 आणि 15 याची ॲडिशन प्लस 31 येत आहे, त्याला डिवाइडेड बाय 5. ठीक आहे. तर मग काय करायचं, फ्रॅक्शनमध्ये कंपेअर करायला डिफिकल्ट जात आहे, त्याला सिंगल टर्ममध्ये कन्वर्ट करू. हा 9 कॅन्सल करून इकडे मल्टिप्लाय करा आणि हे 5 मल्टिप्लाय करून मायनस कट करून इकडे मल्टिप्लाय करा. 5 6 जा 5 3 जा 15. ठीक आहे. 9 6 जा 16 9 जा 144, हे मायनसमध्ये येणार. ठीक आहे. आणि 16 9 जा 130, हे सुद्धा मायनस. बघा साइन दोन्ही मायनसमध्ये आहे, राईट. सो हे 5 कॅन्सल करून इकडे मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. तो कोण मोठा आहे, तो एक्स. याच्यामध्ये एक्स, याच्यामध्ये पण एक्स, याच्यामध्ये पण एक्स, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बा, एक्स क्यूब प्लस 729 इक्वल्स टू 0. 2y स्क्वेअर प्लस 36y प्लस 162 इक्वल्स टू 0. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, बरोबर. तर इथे याला सिम्प्लिफिकेशन मध्ये कसं सॉल्व करू आपण, हे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस. प्लस प्लस. आता याला हे पूर्ण जे नंबर्स आहे हे 2 चं डिव्हिजिबल आहे, ते याला 2 ने डिवाइड करू शकतो. y स्क्वेअर म्हणजे हे सिंगल टर्म मध्ये आले, सिंगल टर्म मध्ये आले तर इझिली आपण त्याला सॉल्व करू शकतो. 9 आणि 9. ठीक आहे. आता इथे क्यूब निघाला, इकडे काय लागतो, रूट. म्हणजे हा कशाचा आहे, येस 9 चा क्यूब आहे. आणि तिन्ही फॅक्टर सेम आहे. जेव्हा सेम असते तेव्हा आपण काय टिक करतो, फिफ्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8x स्क्वेअर मायनस 6x मायनस 5 इक्वल्स टू 0. 2y स्क्वेअर प्लस 3y प्लस 1 इक्वल्स टू. आता पहा, मायनस मायनस 8 5 जा 40. 40 चे फॅक्टर्स 10 आणि, ठीक आहे, त्याला डिवाइडेड बाय 8. प्लस प्लस 1 जा, इथे प्लस आहे, इथे त्याला डिवाइडेड बाय. ठीक आहे. आता हे 2 कॅन्सल करून वरती लावा. 20 आणि 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 8 1 जा 8. आता कम्पेअर करा बघा. 2 ने इकडे कॅन्सल करून वरती मल्टिप्लाय केलं आणि 8 ला तिकडे कट करून इकडे कोण मोठा आहे, तो एक्स. याच्यामध्ये एक्स, याच्यामध्ये एक्स, याच्यामध्ये इक्वल, म्हणजेच एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू वाय.
कारण जेव्हा आपण चेक केलं तेव्हा 2x आले, इकडे सुद्धा x आला आणि इकडे काय आलं इक्वल, म्हणजे आन्सर काय येणार x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू y, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 4x स्क्वेअर प्लस 24x प्लस 35 इक्वल्स टू 0. 2y स्क्वेअर प्लस 7y प्लस 6 इक्वल्स टू 0. असा आहे क्वेश्चन. प्लस प्लस आता इथे 7 5 2 2 जा, सो आपल्याला पाहिजे 24. सो 7 2 जा 14 आणि 5 2 जा 10, मग येणार 14 आणि 10. याची ॲडिशन -24 येणार आणि त्याला डिवायडेड बाय प्लस प्लस 12चे फॅक्टर्स 4 आणि त्याला डिवायडेड बाय. परत तसंच करू आपण. इकडनी 2 कॅन्सल करून तिकडे मल्टिप्लाय करा आणि तिकडनी 4 कॅन्सल करून इकडे. 14 2 जा 20, 16 12. कोण मोठा येतो y, याच्यामध्ये y, यामध्ये पण y, यामध्ये पण y, म्हणजेच y इज ग्रेटर दॅन x. नेक्स्ट. आता हा क्वेश्चन आहे. मायनस प्लस 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 मायनस प्लस अगेन प्लस. आता आपल्याला पाहिजे 75. 7 5 जा 35, 5 8 जा 40, म्हणजे 40 आणि 35. त्याला डिवायडेड बाय काय करू आपण 35. इथे पण तसंच 9 आणि 8, 5 आणि 5, 9 5 जा 45 40, म्हणजे 45 आणि 40, त्याला डिवायडेड बाय 25. तर मग आता याला कंपेअर करू आपण. हे 25 25 पूर्ण इकडे आहे, कॅन्सल करा. कोण मोठा येतो 40 का 45, म्हणजेच y. याच्यामध्ये इक्वल, याच्यामध्ये y आणि इकडे पण y, म्हणजे आन्सर काय येणार y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू x. थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज 10x square minus 3x minus 4 equals to 0. 5y square minus 16y plus 12 equals to 0. आता इथे पहा, मायनस मायनस 40चे फॅक्टर्स, ठीक आहे, त्याला डिवायडेड बाय 10. 60चे फॅक्टर्स 10 आणि 6, त्याला डिवायडेड बाय 5. इकडनी 5 कॅन्सल करा, इकडे मल्टिप्लाय करा. इकडनी 10 कॅन्सल करा, सो ग्रेटर कोण येणार y. यामध्ये y, याच्यामध्ये ऑब्वियसली y, म्हणजे y इज अ ग्रेटर दॅन. नेक्स्ट. 2x square plus 11x plus 15 equals to 0. 2y square plus 15y plus 28 equals to plus plus 15 2 जा 30, 30चे फॅक्टर्स 6 आणि 5, त्याला डिवायडेड बाय 2. प्लस प्लस आता इथे 7 आणि 4 आणि 2, ठीक आहे. तर
4 2 जा 8, त्याला डिवायडेड बाय, डायरेक्ट पण घेतलं असतं तरी चाललं असतं, 56, 8 आणि 7. तर आता इथे दोन्ही जाग्यावर 2 2 आहे, तर हे काय करू आपण, कॅन्सल. कोण मोठा आहे तो x, याच्यामध्ये x, तिकडे x, x म्हणजे आन्सर काय येणार, x इज ग्रेटर दॅन y. नेक्स्ट, 9x स्क्वेअर मायनस 36x प्लस 35 इक्वल्स टू 0. 3y स्क्वेअर 16y प्लस 21 इक्वल्स टू, ठीक है, माइनस प्लस प्लस प्लस, 7 5 3 आणि 3, 7 3 जा 21, 5 3 जा 15, just 36 येते पा, 7 3 जा 21, 5 3 जा 15 म्हणजे 21 आणि 15 दोन्ही याची ॲडिशन 36 येणार. येस, त्याला डिवायडेड बाय, मायनस प्लस 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 42. तर आता आपल्याला 63 येणार. तो 63चे फॅक्टर्स 9 आणि 7, ठीक आहे. तर इथे -16 नाही, इथे +16 आलं, त्याला डिवायडेड बाय 3. सेम तसंच इकडे याला 3 ला कट करा, 3 याला कट करा, तिकडे मल्टिप्लाय करा, 3 45, तिकडनी 9 ला कट करा, कोण मोठा आहे तो y, यामध्ये इक्वल, याच्यामध्ये y, y म्हणजे आन्सर काय येणार, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू x. आता हे जे लास्ट 2 क्वेश्चन्स आहे हे तुम्ही होमवर्क घ्या आणि आन्सर, त्याचं आन्सर काढून मला कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. ओके, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये नवीन टॉपिक घेऊन. थँक्यू.